ओ ओ भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गीतेचं तत्वज्ञान हे भगवंतांनी मनुष्याने मध्ये जे काही ध्येय आहे, जे काही कर्तव्य कर्म आहेत, जे काही त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या पार पाडण्यासाठी दिलेलं आहे. हे आयुष्य जगण्याचं तंत्रज्ञान आहे. जर हे मोक्ष प्राप्तीसाठी किंवा मुक्तीच्या सर्वोच्च स्थितीमध्ये ध्यान, तर ते युथळी का दिलं असतं? ते हिमालयामध्ये दिलं असतं, एखाद्या एकांत स्थळी दिलेलं आहे. परंतु हे भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी प्रत्यक्ष अर्जुनाला, तो स्वतःची कर्तव्य कर्म विसरला होता, भावभावनांनी प्रेरित होऊन, भावने विवश होऊन तो विसरला होता. तो क्षत्रिय आहे, तो पांडव सेनेचा सेनापती आहे. त्याचं कर्तव्य युद्धस्थळी काय? शत्रूला नेस्तनाबूत करणं, त्याच्यावर विजय मिळवणं. पण त्याने युद्ध लढायला नकार दिला. तो स्वतःच्या जबाबदाऱ्या कर्तव्य विसरला. विसरला म्हणजे थोडक्यात त्याच्या दृष्टीने ते नगण्य झाले. त्याच्या दृष्टीने स्वतःचे आप्तेष्ट, माझे नातेवाईक, माझे गुरुवर्ग, माझे पूज्य, याला जास्त महत्व प्राप्त झालं त्याच्या कर्तव्य कर्मांपेक्षा. असं नाही की या युद्धाबद्दल अर्जुनाला काही माहित नव्हतं. हे युद्ध अर्जुनाने 13 वर्ष प्लॅनिंग करून केलेलं होतं. सर्व माहिती होतं, त्याची क्षमता होती. तो सहज शत्रूला नेस्तनाबूत करू शकला असता. ऐन मोक्याच्या अर्जुन भावना विवश होतो आणि कोलमडून पडतो. पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी ते स्पष्ट केलं. तसंच मानवतेचं असतं. मनुष्य सुद्धा जगामध्ये स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करतो, क्षमतेचा उपयोग करतो, जग क्षणोक्षणी लढत असतो. कारण प्रत्येकच गोष्ट ही त्याला अनुकूलच असेल, प्रतिकूलतेवर विजय प्राप्त करून तो हळूहळू पुढे सरकतच असतो, प्रयत्न करतच असतो आयुष्य जगण्याचा. त्याला संघर्ष हा करावाच लागतो. संघर्ष हा आयुष्यामध्ये अपरिहार्य आहे. आपण समजतो पैसे असले किंवा संपत्ती असली तर संघर्ष होणार नाही. नाही, संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. बघा तुम्ही जगात सर्वत्र हे तत्वज्ञान, तुमचा संघर्ष योग्य कसा असू शकेल आणि कशा प्रकारे तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, हे तुम्ही जाणून स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून ही प्रक्रिया किती तुम्ही योग्य करू शकता, हे महत्वाचं आहे.
सर्च करा, कित्येक सर्च इंजिन आहे, मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत, ते तुम्हाला माहिती देतं, तुम्हाला माहितगार बनवतं. पण त्या माहितीपासून आपल्याला अपेक्षित ध्येय करू शकतो का? बुद्धी उपयोगात आणावी लागते, स्वतःला ज्ञान प्राप्त करावं लागतं. कोणताही सर्च जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही कशासाठी करता, तुमचं ध्येय काय, तर फलप्राप्ती देऊ शकत नाही. आजचं जग काय, AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते काय करतं, तुम्ही जसं सर्च करत जाता तस तस तुम्ही त्याला अक्कल देता, तुम्ही कसा विचार करता, आणि ते त्या अक्कलेचा उपयोग करून तुमचा तेवढा वेळ वाचून तुम्हाला सजेस्ट करतो. हे 4 गोष्टी आहेत. तुम्ही हे सर्च केलं का, आणि तुम्ही जसजशी एक एक गोष्ट क्लिक करत पुढे पुढे जात जाता तसं ते सर्च इंजिन ट्रेन होत जातं. थोडक्यात गुगलकडे तुमची पर्सनल, तुमच्या स्वभावाची एक प्रतिकृती किंवा एक प्रिंटच आहे. जेव्हा पण तुम्ही लॉग इन कराल तुमच्या आयडीने, तेव्हा ते ऑटोमॅटिक यूज होते, तुम्हाला सजेशन देते. थोडक्यात जे काम तुमची बुद्धी करते तेच काम ते करतं. म्हणून त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. हा नॅचरल इंटेलिजन्स, आपली स्वतःची बुद्धी, हा निसर्गतः प्राप्त आपल्याला असलेले एक वरदान आहे. पण तो तुम्ही ट्रेन केलेला पायलट आहे. तुम्ही जसा त्याचा उपयोग कराल तो फ्लाय होईल. नाही योग्य उपयोग केला तो कुठेतरी क्रॅश होईल, तुम्हाला घेऊन जाईल. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा इंटेलिजन्स यूज करणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा इंटेलिजन्स यूज करता, तुमची बुद्धिमत्ता यूज करता, बुद्धी यूज करता, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला प्रश्न नाही. पण ज्या क्षणी तुम्ही तुमची बुद्धी वापर न करता, त्या क्षणी तुम्ही इतर प्राण्यांपेक्षा जास्त व्हलनरेबल होता. कोणत्याही गोष्टीला बळी पडता का, इतर प्राण्यांना निसर्गतः ते वरदान प्राप्त आहे, त्यांचं सेट लॉजिक आहे, काय झालं की काय करायचं, काय झालं ते काय करायचं, त्यांना बुद्धी नाही. म्हणून निसर्गतः त्यांना ती शक्ती प्राप्त आहे, ते त्याच्यानुसार जगतात. पण मनुष्याला निसर्गतः बुद्धी प्राप्त आहे कर्माची निवड करण्यासाठी. त्याने जर ते बंद केलं तर दुसरी काहीच त्याच्यासाठी सोय नाही. मग जसं अर्जुनाचं झालं, भावना येतात, त्याच्या भावना विवश होतो आणि जगात आयुष्य जगतो. तेच तुमचा हाल होतं. भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष मनुष्याच हे एक प्रकारे केलेलं प्रतिबिंब आहे. तुम्ही स्वतःला बघा, अर्जुनाच्या जागी बघा, तुमच्या लक्षात येईल किती परफेक्ट आहे. आज सुद्धा भगवद्गीतेमध्ये दिलेली ही 700 श्लोकांमध्ये दिलेली तत्व आहेत, ती जशीच्या तशी मानवतेला लागू पडतात. काहीच मॉडिफिकेशन करायची गरज नाही. पण तुम्हाला समजलं तर ना, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर, तुम्ही जर शुद्ध अंतःकरणाने बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करून स्वतःची बुद्धी अलर्ट ठेवून स्वतःच्या भावभावनांना नियंत्रण प्राप्त करून जर हे तत्वज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला ते तुमच्या ध्येय प्राप्तीपर्यंत घेऊन जाईल. कोणतेही ध्येय प्राप्ती असो, कोणतेही ध्येय असो, या जगातलं सांसारिक असो किंवा आध्यात्मिक असो, मार्ग हाच बुद्धी वापरणे.
तुमच्यासाठी काही रेडीमेड काही कोणी वाढवून ठेवलेली नाहीये. बुद्धी, अक्कल, अक्कल ही तुम्हाला कमवावी लागते, निसर्गता मिळालेली. बघा गुगल सर्च करून, अक्कल विकत मिळते का, शहाणपण विकत मिळतंय का? इट हॅज टू बी अर्न. शहाणपण कमवावं लागतं, अक्कल ही कमवावी लागते, ती रेडीमेड मिळत नाही. जेव्हा ज्ञान तुमच्यामध्ये पुरेपूर टेस्ट करता, त्याचं सत्य जाणून घेता आणि मग ते ज्ञान आपल्या आयुष्यात उपयोगात आणता, तेव्हा ते ज्ञान अक्कलेमध्ये रूपांतरित होते, शहाणपणामध्ये रूपांतरित होते. मग ते ज्ञान तुम्ही जगता. अक्कल वापरणे, शहाणपण वापरणे म्हणजे ज्ञान जगणे. आपण आदर्श ठेवतो आयुष्यामध्ये, आयुष्य जगण्याचे. काय करतो? आणतो एखादी मूर्ती देवाऱ्यात ठेवतो, आणतो एखादं पुस्तक ठेवून देतो आपल्या कलेक्शन मध्ये. ते वाचतो का? पूजा करतो का? ती तत्व आपण पाळतो का? तुम्ही कितीही पुस्तकं जमा करा, किती देवांच्या मूर्ती जमा करा, रोज पूजा करा, उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही त्या प्रतिमांच्या मागे असलेला मतितार्थ जाणून घेत नाही, आयडिओलॉजी जाणून घेत नाही. आयडियल इज फॉर आयडिओलॉजी. आयडियल रिप्रेझेंट सर्टन आयडिओलॉजी. काहीतरी तत्व रिप्रेझेंट करतात, त्याच्यासाठी बनवलेले. तुम्ही ते तत्व विसरून जाता आणि मूर्तीपूजा करता. आणि मूर्तीपूजा का करता? ऐकून घेता ना, ते काही बोलते का मूर्ती? मग आपल्याला आवडेल तशी आपण पूजा करतो. शेवटी प्राप्ती काय होणार? कळतं पण वळत नाही, यासाठी भगवंतांनी अख्खी भगवद्गीता दिली. अर्जुनाला कळतं, तो भावना विवश होतो, लढू शकणार नाही. तो शांत होतो, गर्भगडीत होतो, अश्रू ढाळतो आणि भगवंतांना सांगतो, भगवंता मी युद्ध शकत नाही. भगवंतांना पूर्णतः शरण येतो. तेव्हा भगवंत अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. अर्जुनासमोर दोन महत्वाचे प्रश्न होते. एकतर त्याला कळतच नव्हतं काय करायचं. ज्ञान होतं, शक्ती होती, सर्व होतं, पण उपयोगात आणता आलं नाही. कारण मनामध्ये, बुद्धीमध्ये पूर्णतः भावनांनी त्याला व्यापून टाकलं होतं. आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याला कळत केवळ भगवंतच आपल्याला मदत करू शकतात, पण वळत नव्हतं. त्या दुसरा अध्याय दिलाय, ज्ञानयोग, त्याला सांख्ययोग म्हणतात. गुरु शिष्याला ज्ञान द्यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तो शिष्य गुरुला पूर्णतः शरण जात नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याची बुद्धी वापरत राहिली, भाऊ मला एवढं, फक्त मला एवढीच गरज आहे, एवढं झालं की माझं काम झालं, आणि गुरुवर संशय घेत राहिला, याला येतं का? काय? जोपर्यंत तुमची गुरुवर परिपूर्ण श्रद्धा बसत नाही, तोपर्यंत त्याने दिलेल्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग होणार नाही, कळणार नाही असं नाही. तुम्ही बुद्धी वापरली, गोष्टीचा उपयोग केला, अक्कल प्राप्त झाली, शहाणपण प्राप्त झालं, पण ते प्रत्यक्ष तुम्ही उपयोगात आणू शकत नाही. याचं उत्तम उदाहरण महाभारत करणं. सर्व प्राप्त आहे, पण शेवटी तो ते दैवी अस्त्र उपयोगात आणू शकला नाही.
सत्य आहे. इंटेन्शन मॅटर्स. इंडियन ज्युडिशियरी आता 1 एप्रिल 2024 पासून रिव्हॅम्प करण्यात आली, जी इंग्रजांनी दिली होती, बदलवलं इंडियन पेनल कोड. त्याच्यावरती भारतीय आचारसंहिता म्हणून त्यांनी एक केलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन सर्व त्यांनी हे केलेलं आहे, ओरिएंटेशन चेंज केलंय. इंटेन्शन मॅटर्स हे मूळ तत्व आहे न्यायदानाचं. काय तुम्ही खरोखरच समाजाला मदत करू इच्छिता का? अर्जुन खरोखर समाजासाठी युद्ध लढत होता का? आपल्या स्वजनांसाठी युद्ध लढत होता का जनतेसाठी युद्ध लढत होता? अर्जुनाला या कठीण नैराश्यमय स्थितीतून बाहेर आणण्यासाठी भगवंतांनी ज्ञान दिलं. ज्ञानयोग भगवंतांना ज्ञान देताना माहिती होतं अर्जुनाला किती कळेल सांगता येत नाही, परंतु जर भगवंतांनी हे ज्ञान सांगितलं नसतं तर कदाचित अर्जुनाच्या मनाच्या अरे भगवंतांना तरी येतं का, म्हणून हा ज्ञानयोग दिलेला आहे. तसंच शिष्याची आणि गुरुची अवस्था असते. जसं पहिलीतला मुलगा असतो, शाळेत जातो, तो इनोसंट असतो. चौथीत जातो, 5वीत जातो, तेव्हा त्याला गणित विषय येतो. त्या गुरुजींना माहिती असतं 5वीतल्या गणित याला काही कळणार नाही, पण तरी ते शिकवतच असतात ना. आणि पीएचडीच्या लेव्हलच्या स्टुडंटला सुद्धा शिकवतच असतो गुरु. पण फरक काय? ती स्थिती तुमची आहे. तुम्ही आध्यात्मिकच्या पहिली त्यात का पीएचडी वरती आहे, त्याच्यावरती ठरेल गुरु तुम्हाला काय सांगेल आणि तुम्हाला काय कळेल. म्हणून गुरु सतत तपासून पाहत असतो आपला शिष्य कुठे आहे. कारण त्याने जर पीएचडी लेवलचं ज्ञान दिलं पहिलीतल्या चौथीतल्या मुलाला, त्याला काय कळेल? उलट त्याचं असलेलं आयुष्य खराब होईल. विनाकारण त्याला जगाबद्दल संशय निर्माण होतील. त्यासाठी भगवंतांनी दुसरा अध्याय दिलाय अर्जुनाला तपासून पाहण्यासाठी की तो कुठपर्यंत आलेला आहे. म्हणून ज्ञान परिपूर्ण प्रदान केलेलं आहे सांख्य. अर्जुन भगवंतांना पूर्णपणे शरण येतो. त्याच्या मनात पहिल्या नव्हते, मागच्या अध्यायामध्ये भगवंत बोललेच नाही. का काय बोलणार? अर्जुनाने चान्सच दिला नाही. तो मी असा मी असा मी 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 करत अख्खा अध्याय संपवतो. संपूर्ण युद्धाची पार्श्वभूमी आहे पहिला अध्याय म्हणजे. जेव्हा अर्जुनाच्या लक्षात येतं हा मीपणा काही उपयोगाचा नाही, त्या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या विभागातल्या 8व्या श्लोकामध्ये अर्जुन स्वतःबद्दल थोडासा संशय व्यक्त करतो. त्याच्या लक्षात येतं अरे मी तर करुणेने ग्रासलेलो आहे, मला कळतच नाही मी काय करतोय. म्हणून तो भगवंतांना म्हणतो भगवंता तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हीच एकमेव असे आहात की मला या स्थितीतून बाहेर काढू शकता, मला ज्ञान प्रदान करू शकता. तुम्ही मला ज्ञान द्या आणि तुम्ही मला सांगा माझ्यासाठी योग्य काय. अर्जुन भगवंतांना पूर्वपूर शरण येतो, तेव्हा ज्ञानदानास सुरुवात करतात. अकराव्या श्लोकापासून ज्ञानदानाला सुरुवात झालेली आहे. भगवंत प्रथम अर्जुनाच्या मनातील पहिला संशय दूर करतात. अर्जुन समजत असतो हे युद्ध मी लढतोय, हा जो नरसंहार होईल त्यासाठी मी जबाबदार राहणार आहे. भगवंतांनी पहिल्या अर्जुनाला दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे, मी काय करतोस, तू तर केवळ निमित्त आहे.
मी, शिष्य, गुरु हे केवळ व्यक्त स्वरूप आहे. खरा गुरु कोण आहे? खरं ज्ञान कोण देतो आपल्याला? खरा मार्ग कोण दाखवतो? गुरु या शब्दाचा अर्थ काय? गुरु म्हणजे अंधारात मध्ये प्रकाश देणारा, जो तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुमचा खरा गुरु कोण आहे? आत्मतत्व, तुमच्यामधील असलेला आत्मा, तो परमात्मा परमेश्वर, तोच तुमचा खरा गुरु आहे. हे गुरुजी केवळ निमित्त मात्र आहे. ते त्यांचं कार्य पार पाडतायत. खरा गुरु तो आत्मा आहे, तो ब्रह्म आहे. भगवंत म्हणतात तो प्रत्येकामध्ये आहे, तो अविनाशी आहे, तो सर्वत्र आहे. असं कोणतेही ठिकाण नाही जिथे तो अस्तित्वात नाही. मग तू कसा समजतोस की मी त्याचा वध करेल, मी त्याला मारेल, मी त्याला मारेल? त्याच्यामध्ये असलेलं आत्मतत्व आणि तुझ्या आत्मतत्व आणि जगात सर्वत्र असलेलं आत्मतत्व एकच आहे, ते वेगळं नाही. मग तू मारतोच कोणाला? म्हणजे तू स्वतःला मारतो. तुझ्यामधलं आत्मतत्वच दुसऱ्यामधलं असं शक्य आहे. पण भगवंत म्हणतात पंडित, थोडक्यात विद्वान मनुष्य हे सत्य जाणतो. कोणतं? आत्मतत्व सर्वत्र आहे, ब्रह्म सर्वत्र आहे. त्यामुळे तो म्हणत नाही की मी केलं, मी केलं, मी केलं. त्यामधलं आत्मतत्व आणि सर्वत्र असलेलं आत्मतत्व, प्रत्येक जीवामध्ये आत्मतत्व एकच आहे, ते वेगळं नाहीच आहे. कसं? समुद्र. आपण समुद्र बघतो म्हणजे काय करतो? काय दिसतं आपल्याला? समुद्रावरच्या लाटा. लाटा निर्माण होतात, लाटा समुद्रामध्येच राहतात आणि समुद्रामध्येच विलीन होतात. पण निर्माण होणारी लाट, अस्तित्वात असलेली लाट, विलीन पावलेली लाट म्हणजे काय? केवळ पाणीच आहे. समुद्र पाणीच आहे, प्रत्येक लाट पाणीच आहे. फक्त त्याचे एक्सप्रेशन्स वेगळे. तसं सर्व जीव म्हणजे ते ब्रह्मच आहे, हे केवळ एक्सप्रेशन्स आहेत, नामरूप. जगाची व्याख्याच आहे नामरूप. हिरा घ्या, कोळसा घ्या, एक ऍटम पासून बनलेला आहे. पण हिरा जेव्हा दुसऱ्या एखाद्या इलेमेंट बरोबर संयोग पावतो तेव्हा कार्बन होतो. कार्बन जेव्हा पुढे कंपाऊंड फॉर्म करतो तेव्हा हिरा होतो. आणि तेच कार्बन कंपाऊंड जेव्हा दुसऱ्या एखाद्या फॉर्म मध्ये व्यक्त होतो तेव्हा कोळसा येतो. हिऱ्यात आणि कोळशात किती फरक आहे? तोच फरक जगामधील जीवांमध्ये, त्या जगातील विविध घटकांमध्ये तोच फरक आहे. मूळ काय? कार्बन. तसंच मूळ काय? ब्रह्म, आत्मतत्व. हे भगवंत प्रथम स्पष्ट करतात. अर्जुनाला सांगतात की बाबा तू समजतो मी किंवा हे, असं काहीही नाही. हे सर्व ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. पुढे भगवंत सांगतात मग मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. मनुष्य केवळ कर्मच करू शकतो, दुसरं काहीच करू शकत नाही. बघा काय करू शकता तुम्ही? तुमचं मन, शरीर, बुद्धी केवळ कर्मच करू शकतं. मग कर्म करू शकतो, कर्म तुम्ही राहू शकत नाही, कर्म अपरिहार्य. मग योग्य कर्म करा ना, अयोग्य कशासाठी करता? हेच भगवंत सांगतात. कर्म करणं आवश्यक आहे. जगायला सुद्धा बघा, तुम्ही तर नुसतं बसून राहिला किती वेळ जागा? एखादा डास येईल तुम्हाला चावेल, एखादी मुंगी येईल, काही ना काही तुमच्यावर अटॅक करेलच. एखादा व्याधी येईल. आणि या प्राण्यांचं फार वैशिष्ट्य बरं का, ते माणसांचा एक मुंगी येते चावते, जेव्हा तिला कळतं अरे इट्स अ डेलिशियस फूड, तेव्हा ती काय करते? चला आज हमें दावत आहे, सर्वांना घेऊन येते. माणूस नाही ना, तसेच डासही करतात. अल्टिमेटली काय होतं? तुमचा सर्वनाश होतो.
तुम्हाला त्याला बाजूला तर करावंच लागेल ना स्वतःला जगण्यासाठी. तुमच्या हृदयाला रक्त पंपिंग करावंच लागेल ना सर्व एनर्जी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. एनर्जी बर्निंगसाठी ऑक्सिजन तुम्हाला घ्यावंच लागेल, फुफ्फुसांना काम करावंच लागेल. हे कुठलंच कार्य थांबत नाही. प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे आपण प्रत्येक क्षणी हजारो कर्म करत असतो आपलं शरीर, मन आणि बुद्धीद्वारे. कळत नाही आपल्याला. आणि एखादं कर्म कळतं आणि आपण म्हणतो मी केलं. याला मूर्खपणाने म्हणायचं तर मग कशाला मूर्खपणा म्हणायचं? हे सत्य आहे. आपल्याला कळतं पण वळत नाही. त्याच्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान घ्या. कळतं तर लहान मुला, पण वळतं का? नाही पाहिजे. मोठ्या माणसामध्ये, सुशिक्षित माणसामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय हाच. मोठ्या माणसाला, सुशिक्षित माणसाला कळतं, तो ते करत नाही कारण त्याला कळतं हे योग्य नाही. लहान मुलाला कळतं, वळत नाही. फरक तोच आहे सज्ञान आणि अज्ञानाचा. सुज्ञ आणि तमसिक मनुष्यामध्ये हाच फरक आहे. सो कॉल्ड शिक्षित आणि सुज्ञ मनुष्यामध्ये हाच फरक आहे. तो पुस्तकात वाचून तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोगच करू शकत नाही. का? बुद्धी वापरत नाही, अक्कल हुशारी जमा करत नाही. जेव्हा प्राप्त ज्ञान तुम्ही उपयोगात आणाल तर त्याच्यापासून काहीतरी रिझल्ट प्राप्त होईल, तेव्हा तुम्हाला कळेल हे ज्ञान तुम्हाला किती योग्य आहे. पण कर्म करायला पाहिजे ना त्याच्यासाठी. कसं कराल? म्हणून भगवंतांनी प्रथम, मग कर्म करताना मनुष्य काय करतो? माझी अशी इच्छा आहे की गेलं. असे इच्छायुक्त कर्म तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जात नाही. हे सत्य भगवंत पुढे स्पष्ट करतात. इच्छा या जगातील आहेत, या संसारातील, हे तुम्हाला संसारामध्ये गुंतवतील, संसारापासून मुक्त करणार नाही. म्हणून भगवंतांनी पुढे ज्ञान दिलेलं आहे. इच्छा विरहित कर्म कसं तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जात. जेव्हा मनुष्य कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा उपयोग करतो तेव्हा तो स्वतःच्या इच्छांपासून हळूहळू मुक्त होतो. एका रात्रीत होत नाही. नदी सुद्धा आपला प्रवाह सहज एका एका क्षणात युटर्न घेत नाही. बघा तुम्ही गाडीला क्षणात युटर्न घ्यायचा प्रयत्न केला तर काय होतं? यु विल गेट क्रॅश्ड. अपघात होईल. नॅचरल आहे. हे सत्य तुम्ही जाणा, स्वतःच्या आयुष्यात उपयोगात आणा. पण भगवंतांनी निस्वार्थ कर्म कसं करायचं आणि ते कर्म तुम्हाला कशा प्रकारे मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल हे स्पष्ट केलं. आणि ह्या अध्यायातील शेवटच्या विभागामध्ये तुम्हाला कळलं असा आत्मसाक्षात्कारी पुरुष, मोक्ष पुरुष, मोक्ष प्राप्त असलेला पुरुष कसा आहे. पण तुम्ही ओळखणार कसा? हे जगामध्ये त्याला ओळखणार कसा? कारण तो मनुष्य आणि इतर माणसामध्ये काहीच फरक नाही. तोही जगामध्ये आपले कर्म करतच असतो. पण भगवंतांनी 54व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत हा जो विभाग आहे स्पष्ट केलेला आत्मसाक्षात्कारी पुरुष कसा आहे. या संपूर्ण गीतेमधल्या ह्या विभागाला सर्वोत्कृष्ट लिटरेचर म्हणतात. का? कारण याच्यात परिपूर्ण ज्ञान आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुष कसा असतो, तो कसा वागतो आणि तुम्ही कसा ओळखा. पण भगवंतांनी 3च गोष्टी सांगितल्या: स्थितप्रज्ञ, स्थिताधिय आणि समाधिस्थ. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिर आहे. थोडक्यात प्रज्ञा म्हणजे ज्ञान. तुम्ही आजमावलेलं ज्ञान, तुम्ही स्वतःमध्ये बिंबवलेलं ज्ञान, थोडक्यात सुज्ञपणा, त्याला प्रज्ञा म्हटलंय. स्थितप्रज्ञ ज्याची प्रज्ञा स्थिर आहे, आढळ आहे. परमात्मा परमेश्वर आहे, तो सर्वस्व आहे, तो सर्व काही आहे, हा विश्वास त्याचा आढळ आहे.
आणि समाधिस्थ म्हणजे त्याचं मन पूर्णतः त्याच्यावरती स्थिर आहे. परमात्मा परमेश्वर स्थिर आहे. आणि स्थितार्य म्हणजे ज्याची बुद्धी पूर्णतः परमेश्वरावरती विश्वास ठेवते. अशा प्रकारे शरीर, मन आणि बुद्धी पूर्णपणे जेव्हा परमेश्वराच्या चरणी तुम्ही अर्पण करता आणि या संसारातून मुक्त होता, कर्म करत बुद्धीने अलिप्त होत, भावनांपासून दूर जाऊन स्वतःच्या इच्छा संपून तुम्ही विरक्त होता, अलिप्त होता, तेव्हा तुम्हाला सत्य कळायला लागतं. सत्य तत्वरूपी देव कळायला लागतो. तेव्हा तुम्हाला कळतं, अरे हे तर सर्व सत्य आहे. जसं जोपर्यंत आपल्याला ज्ञान नसतं तोपर्यंत आपल्याला कळत नाही की अरे रात्री सुद्धा आपल्याला जी ऊर्जा मिळते ती सूर्यापासूनच मिळते. फक्त फरक काय, ती इनडायरेक्ट एनर्जी रात्री मिळणारी, दिवसा मिळणारी डायरेक्ट एनर्जी. पण याच्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे. लहान मुलाला कळतं का ते? पण जसजसं त्याला ज्ञान प्राप्त होतं तसतसं त्याचा विश्वास दृढ होतो. आणि रात्री ऊर्जा देणारा पण सूर्यच आहे, दिवसा ऊर्जा देणारा पण सूर्यच आहे, हे सत्य कळतं. तसंच ज्ञान प्राप्त झाल्यावर, विद्वत्ता प्राप्त झाल्यावर तुम्हाला सत्य कळतं, तो परमात्मा परमेश्वरच आहे, दुसरं काहीही अस्तित्वात नाही. तुम्ही हे जीव, हे सृष्टी, अशा कित्येक ग्रह, तारे, आकाशगंगा यांना तो व्यापतो आणि यांच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे. यांचं अस्तित्व सुद्धा त्याच्यामुळे, यांचं सर्वायवल, ब्रह्मा विष्णू महेश, क्रिएशन, मेंटेनन्स, डिस्ट्रक्शन, हे सर्व तोच आहे, तोच करतो. आणि याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे, हे तुम्हाला कळतं. जसा सूर्य, त्याच्यामुळेच ही पृथ्वी चालते. पण सहजासहजी आपला विश्वास बसतो का? जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच विश्वास. तोपर्यंत म्हणतो अरे ही इलेक्ट्रिसिटीचं बटन दाबल्याने ऊर्जा मिळते, पंखाचं बटन दाबल्याने ऊर्जा मिळते, व्हॉट एव्हर इट मे बी. पण केव्हा तुम्हाला सत्य कळतं? जेव्हा तुमचा सूर्यावर विश्वास बसतो. तसंच आहे अध्यात्माचं. जेव्हा तुमचा परिपूर्ण विश्वास बसतो तेव्हाच तुम्हाला सत्य कळतं, सत्य तत्व कळतं. तत्व म्हणजे काय? ज्यामुळे ती गोष्ट ती बनते त्याला तत्व म्हणतात. उदाहरणार्थ आंबटपणा हे लिंबाचं सत्व आहे, खारटपणा हे मिठाचं सत्व आहे. तसंच मनुष्याचं सत्य काय? आत्मा. या सृष्टीचं सत्य काय? आत्मा. हे जगाचं सत्य काय? आत्मा. हे ज्ञान जेव्हा मनुष्याला प्राप्त होतं, हा विश्वास जेव्हा त्याचा बसतो तेव्हापासून तो विचार करायला सुरुवात करतो. भगवंतांनी हे अर्जुनाला समजून सांगितलं, अर्जुनाला कळल्यासारखं वाटलं, म्हणून पुढच्या अध्यायापासून भगवंतांनी खऱ्या ज्ञानदानाला सुरुवात केली. कळल्यापासून वळण्यापर्यंतचं ज्ञान आहे 3रा अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. पहिला अध्याय, दुसरा अध्याय म्हणजे काय? शिक्षकाने शिष्याची केलेली पूर्वतयारी. विद्वत्ता प्राप्त करा, सुज्ञपणा प्राप्त करा, बुद्धी उपयोग करा, तर तुम्हाला सत्य कळेल, जगू शकाल. दोष तुमच्यामध्ये, बाहेरच्या जगामध्ये नाही. सत्य तुम्हाला कळतं, वळत नाही, हा तुमचा दोष आहे. नका, स्वतःमध्ये दोष शोधा. त्यासाठी ज्ञानप्राप्ती आवश्यक आहे. हे भगवंतांनी या अध्यायामध्ये दिलेले. हरिओम.